दिल्लीच्या लाल किल्ला परिसरामध्ये दहशतवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात अनेक निष्पाप लोकांचा जीव गेलेला आहे। या स्फोट प्रकरणाच्या तपासात आता धक्कादायक माहिती समोर येते। दिल्लीसह देशातील 4 शहरांमध्ये स्फोटाची मालिका घडवण्याचा या दहशतवाद्यांचा कट होता, तर 6 डिसेंबरला देशात स्फोट घडवण्याचा त्यांचा कट होता अशी माहिती तपासामधून समोर येते। 4 शहर 8 साखळी स्फोटाचा कट। 6 डिसेंबरला स्फोटाचा होता कट। दिल्ली स्फोटाचं बाबरी कनेक्शन। नवी दिल्लीतल्या लाल किल्ला परिसरात सोमवारी संध्याकाळी झालेल्या कार स्फोटाप्रकरणी घटनास्थळावरील अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले होते। त्यानंतर आता स्फोट झाला त्या क्षणाचं नवं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय। सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्फोटापूर्वी रस्त्यावर नेहमीप्रमाणे वाहनांची गर्दी दिसतेय। हा स्फोट झाला तेव्हा सर्व वाहनं सिग्नलवर थांबली होती। सिग्नल सुटल्यानंतर वाहनं पुढे सरकत असतानाच अचानक हा स्फोट झाला। स्फोट झाल्यानंतर प्रचंड मोठा आवाज आणि आगीचा मोठा लोळ उठला। त्यानंतर कारच्या बाजूला असलेल्या वाहनांच्या ठिकऱ्या उडाल्या। या स्फोटाच्या तपासात एक धक्कादायक माहिती उघड होऊ लागली आहे। डॉक्टर उमर नबी 6 डिसेंबरला स्फोट करणार होता। बाबरी मस्जिद विध्वंसाच्या दिवशी घातपाताचा त्याचा कट होता। बाबरी विध्वंसाचा तो बदला घेणार होता अशी ही माहिती आहे। डॉक्टर उमरनं स्फोटासाठी 3 कार खरेदी केल्या होत्या। i20, फोर्ड इकोस्पोर्ट, ब्रेझा या कार त्यानं घेतल्या होत्या। आयईडीच्या मदतीनं प्रचंड स्फोट करण्याचा त्याचा डाव होता। कार स्फोटानंतर गोळीबार करण्याचाही प्लॅन होता। दिल्लीप्रमाणेच अयोध्या निशाण्यावर होतं। 25 नोव्हेंबरला अयोध्येत घातपाताचा त्याचा कट होता। अमोनियम नायट्रेट RDXचा वापर यासाठी केला जाणार होता। तुर्कीमध्ये 2022 सालीच हा दहशतवादी कट रचला होता अशी माहिती आहे। त्यासोबतच येत्या 26 जानेवारीला असलेल्या प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्याजवळ हल्ला करण्याचा या दहशतवाद्यांचा डाव होता। 6 डिसेंबर बाबरी मस्जिद जी आहे तिची वर्षगाठ आहे। त्या वर्षगाठीला आणि ऑपरेशन सिंदूरचा बदला घ्यायला आणि त्याचबरोबर मसूद अहमदचे जे आपण 12 कुटुंबीय मारले भागलपूरच्या अटॅकमध्ये ऑपरेशन सिंदूरमध्ये, त्याचा बदला घेण्याकरता हे त्यांनी टेरर मॉड्यूल निर्माण केलेलं होतं। डॉक्टर उमर आणि त्याच्या साथीदारांनी देशात साखळी बॉम्बस्फोटाचा कट आखल्याचा तपास यंत्रणांना संशय। त्यासाठी देशातील 4 वेगवेगळी शहरं त्यांच्या निशाण्यावर होती। या हल्ल्यासाठी प्रत्येकी 2 असे 4 गट तयार केले होते। या सर्व गटांना आयईडी पुरवले जाणार होते। योजनेनुसार या सर्व गटांनी एकाच वेळी स्फोट घडवून आणायचे होते। मात्र आयईडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य जमवण्यापूर्वीच डॉक्टर उमरच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली। तपास यंत्रणांनी डॉक्टर आदिल, डॉक्टर मुजम्मिल शकील, डॉक्टर शाहीन सईद, डॉक्टर अहमद मोयुद्दीन या 4 डॉक्टरांसह 8 जणांना अटक केली। या संशयित दहशतवाद्यांकडून तब्बल 2900 किलो अमोनियम नायट्रेटसह शस्त्रही जप्त करण्यात आली। दरम्यान अटकेच्या भीतीनं डॉक्टर उमरनं लाल किल्ल्याच्या परिसरात स्फोट घडवून आणला। आता या कटातील आरोपींनी लपून ठेवलेलं 300 किलो अमोनियम नायट्रेट शोधण्याचं मोठं आव्हान तपास यंत्रणांसमोर आहे। फरीदाबाद मॉड्यूल उद्ध्वस्त केल्यामुळे दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला गेलाय। मात्र धोका अजूनही टळलेला नाही। यामुळे तपास यंत्रणांनी देशाचे शत्रू शोधण्यासाठी कंबर कसली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।